शाळेपासून सुरुवात करायची झाली तर सगळ्यात पहिला एक मुलगीच्या स्त्रीमध्ये रूपांतर जिथे आपण म्हणतो, तर ती एक मासिक पाळीचा हा बरोबर. विषय येतो किंवा मेन्स्युरेशन पिरियड आपण त्याला बोलतो. त्यामुळेच प्लास्टिकचं पॅड आणि बाजारात अवेलेबल असलेले सगळ्या प्रकारचे जे पॅड आहेत ते 100% प्लास्टिक्स आणि केमिकल्स पासून बनलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा वापर हा थांबला पाहिजे. कोणतं पॅड वापरलं पाहिजे किंवा काय? तर 20% महिला सॅनिटरी पॅड वापरतात. अजूनही 80% महिलांना माहिती नाहीये किंवा मुलींना माहिती नाहीये की पॅड वापरावं तर कसं वापरावं आणि ते कसं त्याचं डिस्पोज करावं. ऍड अशी केलेली असते की तुम्ही 6 तास 7 तास तुम्ही फ्री राहू शकता. तर हे किती धोकादायक आहे. सगळ्यात महत्वाचा जो मेनोपॉजचं जे सिम्पटम आहे ते म्हणजे तुमच्या शरीराचा खूप जास्त दाह व्हायला लागतो. अंगाची इतकी लाईलाई होत असते की फॅन लावा तुम्हाला, मग एसी शिवाय पर्याय नाही. नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती आपण विविध क्षेत्रातल्या स्त्रियांशी बोलत असतो आणि स्त्रियांशी निगडीत अनेक प्रॉब्लेम्सही, फिजिकल प्रॉब्लेम, हायजीन प्रॉब्लेम, हेल्थ इश्यूजही खूप असतात, ज्या विषयांवरती मोकळेपणाने बोललं जात नाही. तर याच विषयावर आज आपल्याशी बोलायला आलेल्या आहे सायली पाटील कुलकर्णी. सायली पाटील कुलकर्णी ह्या एक सोशल एंटरप्रेन्योर आहेत आणि पब्लिक स्पीकर आहेत. वेगवेगळ्या शाळा, स्कूल, कॉर्पोरेट लेव्हलला जाऊन स्त्रियांच्या हेल्थ विषयी किंवा हायजीन विषयी त्या अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम करतात. आणि आज आपण त्यांच्याकडून जे कॉमन स्त्रियांचे इश्यूज असतात, ह्या इश्यूज वरती त्या आपल्याला हायलाइट करणार आहेत किंवा आपल्याशी बोलणार आहेत, की तुम्ही काय समस्या फेस करता आणि त्याचे सोल्युशन्स काय आहेत किंवा त्याचे परिणाम काय होतात. हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे ते आलेले आहेत. तेव्हा सायली, तुमचं मी हिरकणी चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यात पहिले मला सायली तुम्हाला असं विचारावसं वाटतं, की हा जो एक विषय आहे, की स्त्रियांबद्दल एक आत्मीयता तर असते आपल्याला, कारण आपण त्या सगळ्या फेजमधून जात असतो. पण तरीसुद्धा ह्या विषयावर आपण बोलावं किंवा काही सेशन्स घ्यावेत, अवेअरनेस क्रिएट करावा, हा जर्नी मुळात कसा चालू झाला? तर काय असतं ना, की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून होते. जेव्हा आपल्याला स्वतःला असे काही त्रास होत असतात, मलाही असे त्रास झाले. माझी सुरुवात पीसीओडी पासून झाली आणि मला असं वाटलं, की जेव्हा मला हा त्रास होतोय, तर समाजात असलेल्या इतर पण महिलांना होत असेल, तर मग यासाठी आपण काहीतरी करायला हवं. म्हणून मग तेव्हापासून मग मी की सोशल आणि म्हणजे स्वभावच मुळात सोशल आणि हेल्पिंग नेचर असल्यामुळे मग मी ह्या गोष्टीत बाहेर पडले, की लोकांना आपण समजवूया, की मेन्स्ट्रुअल हायजीन काय असतं ते. ओके. हां. पण मग तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय होती? म्हणजे आधी काही कॉर्पोरेट वगैरे करून मग ह्या फील्डमध्ये आले, की कशी सुरुवात नाही, झाली? नाही. मी ॲक्चुअली यूपीएससी ॲस्पिरंट होते आणि मला आय-ए-एस व्हायचं होतं. ओह! नॉट रिग्रेटिंग नाऊ, पण मला एक ते माझं स्वप्न होतं जे मी नाही करू शकले काही कारणास्तव. आणि दुसरी गोष्ट अशी की माझं जे क्वालिफिकेशन आहे ते कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे. त्याचा आता मला माझ्या या सगळ्या जर्नीमध्ये उपयोग होतोय माझ्या क्वालिफिकेशनचा. पण मी त्यामध्ये माझं करियर नाही केलं. ओके. नाही, कारण खूप छान ॲक्चुअली नाही केलं त्याच्यामुळे आज हा अवेअरनेस क्रिएट व्हायला येस. आपल्याला मदत होतेच आहे. तुम्ही अनेक शाळा, कॉलेजमध्ये वगैरे जाऊन वर्कशॉप्स घेता, हो. सेमिनार्स घेता. तर मुळात आपल्याला अगदी शाळेपासून सुरुवात करायची झाली तर सगळ्यात पहिला एक मुलगीच्या स्त्रीमध्ये रूपांतर जिथे आपण म्हणतो, तर ती एक मासिक पाळीचा हा बरोबर. विषय येतो किंवा मेन्स्युरेशन पिरियड आपण त्याला बोलतो. तर ह्या गोष्टींबद्दल मुली फारशा अवेअर नसतात. बरोबर. लहान वयात असतात त्या. तर इथे पालकांची काय भूमिका असायला हवी? आईची स्पेसिफिकली काय बरोबर. भूमिका असायला हवी? आणि शाळा कॉलेजमधून त्याच्यासाठी काय केलं केलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे हा. खरं तर जागतिक सर्वेक्षणानुसार वयाच्या 9व्या वर्षापासून मुलींना पायी येणं सुरुवात होते आणि अशी अपेक्षा आहे, की आईने तिला पायी येण्याआधीच समजवावं,
की पाळी येते म्हणजे नेमकं काय होतं, पॅड कसं वापरावं, शाळेत असताना जर अचानक ब्लिडिंग व्हायला लागलं, तर शिक्षकांशी कसं बोललं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर आधी सांगितल्या, तर ती मुलगी घाबरणार नाही हं, आणि त्यामुळे मग तिला त्या गोष्टीच्या रुटीनमध्ये यायला फार ईझी होऊन जाईल. कारण की मुलांच्या लाईफस्टाईल प्रमाणे आजकाल त्यांना खूप त्रास व्हायला लागले. हं, मग जसं डॉक्टर आपल्याला प्रिक करण्याआधी सांगतो, की आपण एक छोटं इंजेक्शन देणार आहोत, म्हणजे आपण मेंटली प्रिपेअर होतो. हं, तसं मुलींना जर आधी सांगितलं, की पाळी आली तर तुझी थोडी कंबर दुखणार आहे, तुझे पाय दुखणार आहेत. मग ती तशी प्रिपेअर होऊ शकते या गोष्टीसाठी. हं, तर वयाच्या 9 ते 12 वर्षापर्यंत आईंनी आपल्या मुलींशी, बाबांनी आपल्या मुलींशी आणि शिक्षकांनी मुलांशी हं. बोलणं फार गरजेचं आहे. पण आता शाळांमधून काही अशा टाइपचं एज्युकेशन दिलं जातं का? किंवा तुम्ही तसे काही प्रयत्न करता का? नक्कीच. शाळा आता आम्हाला बोलवतात स्वतः. म्हणजे मी 2017 पासून ही गोष्ट करते. आतापर्यंत मी 400 पेक्षा जास्त सेमिनार केले. सुरुवातीला याबद्दलचा अवेअरनेस नव्हता. हं, पण आता शाळांनाही कळायला लागलंय, की मुली ओपन अप होत नाही. हं. वर्गामध्ये जर लेक्चर चालू असताना जर मेल टीचर समोर असेल, तर त्यांना कसं सांगायचं? तर आम्ही खूप ईझी करून सांगतो, की जसं लहानपणी आपण शिशू कसं सांगायचं, हं. तसं आता असं दाखवा म्हणजे हे म्हणजे मासिक पाळी. हो. त्यामुळे वर्गामध्ये कुजबूज होत नाही, तिला एम्बॅरस फील होत नाही आणि मग ती तिच्या हं, अ, अ, फ्री होते मग ती वॉशरूमला जायचं असेल किंवा काय करायचं असेल तर. त्यामुळे मग शिक्षक बोलवतात, की तुम्ही बोला, मुलींशी बोला, स्कूल स्टाफशी बोला. कारण की पुढच्या जनरेशनला पण कळायला पाहिजे ना. बरोबर. कॉर्पोरेट्समध्ये पण बोलवतात, की तुम्ही आमच्या एम्प्लॉईजशी बोला. त्याच्यामुळे त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स खूप चांगला होतो आणि मग गोष्टी ईज होतात. हं. तर पूर्वी एक 15-20 वर्षापूर्वी बघितलं आपण, तर साधारणपणे हा पिरियड 15व्या वर्षी वगैरे हं, मुलींना हं. पाळी येत हो, असे. आता हा अगदी 9व्या-10व्या हो, वर्षावरती हो. आलेला आहे. खरं बघायला तर 9-10 वर्षाची मुलगी ही खूप लहानच लहान असते. असतात, हो. लहानच असतात त्या मुली. तर त्यांना समजावणं किंवा हे किती कठीण पडतं किंवा एक्सेप्टन्स कसा असतो? अ, कठीण असतंच. खरं तर आता ह्या जेन झी जनरेशनशी बोलणं तर आजकाल खूप कठीण झालेलं आहे. कारण त्यांना खूप थोडक्यात ऐकायच्या असतात सगळ्या हं, गोष्टी. आणि आजकाल हे रील आणि YouTube आणि शॉर्ट्स सगळं बघून आहे ना त्यांना अ, काही बरोबर आणि काही चुकीच्या गोष्टी कळलेल्या असतात किंवा त्यांच्या आकलनशक्तीप्रमाणे त्यांनी त्या घेतलेल्या असतात. त्याच्यामुळे मग थोडं डिफिकल्ट जातं त्यांच्याशी बोलणं. त्याच्यामुळे हा खेळीमेळीचा विषय करून त्यांच्याशी कसं बोलता येईल? हं, त्यांच्या मनापर्यंत कसं पोहोचता येईल? मग हे थोडंसं स्टोरी टेलिंग होतं. हं, मग आम्हाला आलेले अनुभव आम्ही त्यांना सांगतो. मग अशा पद्धतीने मग ते हळू-हळू, हळू-हळू थोडेसे ओपन अप व्हायला लागतात आणि जसं-जसं सेमिनार संपत आहे, तसं त्यांच्या मनामध्ये त्यांचे आलेले अनुभव हां, आणि त्यांना आतापर्यंत आलेल्या समस्या मग त्या हळूच येऊन मला विचारतात, की "मग ताई असं झालं तर मग काय करायचं?" असं. ओके. त्यामुळे सेमिनारचा साधारण फायदा. काय प्रश्न विचारतात मुली? मुली प्रश्न विचारतात, की "मला 3 महिने झाले पाळी येत नाहीये. ओके. आता मी काय करू?" हं. किंवा "मला पाळी येते तेव्हा मला गुठळ्या जातात." हां. किंवा मला खूप जास्त दुखतं नेहमीपेक्षा. हं. आणि काय होतं, की आजकाल तुम्हाला माहिती आहे, की हे जनरेशन जे आहे, हे खूप फ्री झालेलं आहे. हो. त्याच्यामुळे मुलं कॉलेजमध्ये असताना किंवा लवकरच सेक्शुअली ॲक्टिव्ह होतात. हं, त्याच्यामुळे मग काही ठराविक गोष्टींना ते घाबरतात पण. हं. कारण काही चुकलं, की ते पटकन Google करतात राइट. आणि Google त्यांना 100 ऑप्शन्स पुढे देतं. त्यामुळे ते लवकर ती गोष्ट रिलेट करतात आणि घाबरतात. मग अशा वेळेला कोणाशी बोलायचं? आईला सांगितलं तर फटके पडणार. हं. डॉक्टरकडे जाऊ शकणार नाही कारण की पैसे नसतात. मग अशा वेळेला कोणाशी बोलतील? मग सेमिनार झाल्यानंतर पण मला Instagramवरती मेसेजेस येतात. अच्छा. असं झालंय, आता काय करू? हं, हं. असं. पण मग ही एक खूप छान गोष्ट आहे, की त्यांना एक स्पेस निर्माण झाली आहे, की ॲक्चुअली आपण कुठे फ्रीली बोलू शकतो. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना, की आपण घरात आई-बहिणीशी सुद्धा तितक्या फ्रीली बोलू शकत नाही. नाही, तितकं बाहेर बोललं जातं. पण बघायला गेलं ना, तर मासिक पाळी हा जो एक विषय आहे, या विषयात पालक सुद्धा अनेक गोष्टींपासून म्हणजे त्यांच्यामध्येही अनेक कन्फ्युजन्स आहेत, हो. की आपण आता बघतो, की मार्केटिंग इतक्या लेव्हलला झालेलं आहे, की कितीतरी प्रकारचे सॅनिटरी पॅड्स येत असतात हं. किंवा त्याचा यूज होत असतो, की गावाकडे किंवा खालच्या म्हणजे अर्बन एरियामध्ये हं. वगैरे क्लॉथ अजूनही यूज केला वापरला जातो. जातो. तर ह्या सगळ्यासाठी तुम्ही पालकांना किंवा जे पॅरेंट्स आई आहेत, त्यांना तुम्ही कसं गाईड करू शकता, की म्हणजे कोणतं पॅड वापरलं पाहिजे किंवा काय? मला नक्कीच सांगायला आवडेल, की काय असतं ना, ह्या गोष्टी आपल्याला आजीकडून आईकडे, आईकडून मुलींकडे अशा आलेल्या असतात. त्याच्यामुळे आपली आजी जी आपल्याला सांगत असते, ती ती मुलगी ऐकते आणि मग पुढे त्या गोष्टी वापरायला सुरुवात करते. आधी क्लॉथ वापरा, क्लॉथच्याही आधी आहे ना, बनाना ट्रीचं म्हणजे केळ्याच्या हं, पानाचा हं. वापर केला जायचा. त्याच्यामध्ये राख ठेवली जायची हो. आणि ते वापरलं जायचं. अच्छा.
पण जसं-जसं काळ बदलत गेला, तसं-तसं मग ते कापडात गुंडाळलेलं केळीचं पान गेलं. खरं त्याचा नैसर्गिक फायदा होता. हं. पण आता तो राहिलेला नाही कारण लोकं वापरत नाही. राइट. मग फक्त कापड राहिलं. मग कापड पण ते डिस्कम्फर्ट व्हायला लागलं. मग सॅनिटरी पॅड आलं हं. 80s-90sच्या काळामध्ये. मग तेव्हाचं सॅनिटरी पॅड आणि आताचं सॅनिटरी पॅडमध्ये खूप फरक आहे. हं. कारण सॅनिटरी पॅड हे फक्त प्लास्टिकचं असू नये किंवा तुम्हाला जर माहिती असेल तर फक्त 20% महिला सॅनिटरी पॅड वापरतात. अजूनही 80% महिलांना माहिती नाहीये किंवा मुलींना माहिती नाहीये, की पॅड हो. वापरावं तर कसं वापरावं आणि ते कसं त्याचं डिस्पोज करावं. त्याच्यामुळे ह्याचं एज्युकेशन पण महत्वाचं आहे. बाजारामध्ये इको कॉन्शियस, बायोडिग्रेडेबल अशा कन्सेप्ट ऐकायला मिळतायत किंवा ऑर्गॅनिक. तर अशा प्रकारचे सॅनिटरी नॅपकिन्स जर वापरले, तर मुलींना त्रास होणार नाही. अच्छा. हो. मग ह्याच्यामध्ये काय फरक असतो? एक सॅनिटरी पॅड्स, नॅपकिन्स आपण जे बोलतो ते आणि इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड्स ह्याच्यामध्ये फरक काय असतो? आता तुम्ही जर एक गोष्ट अनुभवाल, की एखादी गोष्ट पांढरी दिसण्यासाठी बट ऑब्व्हियस तिच्यावरती केमिकलचा वापर केला तेव्हा थॅलेट्स किंवा व्ही-ओ-सीज असे या नावाचे केमिकल्स असतात. आणि दुसरी गोष्ट त्याचा जो मोल्ड आहे म्हणजे ते सॅनिटरी पॅड थोडंसं फ्लेक्सिबल राहावं किंवा हं. असं, तर त्याच्यामध्ये जे प्लास्टिक पी यूज केलं जातं, तर ते जास्त काळ जर तिथे राहिलं, हं. तर ते हीट जनरेट करतं आणि मग तुमची तिकडची जी स्किन असते ना, ती अशी राठ होते, ब्लॅक हं, होते. हं, हं. त्याच्यावरती काही उपचार नाहीयेत त्याचे. बरोबर. कारण ते तसंच राहणार आहे. मग तुम्हाला इचिंग वगैरे अशा सगळ्या समस्या भेडसावतात आणि हे इचिंगचं पुढे जाऊन फायब्रॉइड, मग पिरियड्स वेळेवर न येणं, कारण की युटरसमध्ये टू वे कम्युनिकेशन हं, हं. त्यामुळे तिथे जनरेट झालेले बॅक्टेरियाज तुमच्या जास्त वेळेचं पॅड तिथेच राहिलं, बदललं नाही असं प्लास्टिक आणि केमिकल्स असलेलं, तर मग तुम्हाला फायब्रॉइडपासून सिस्ट किंवा अगदी एंडोमेट्रियोसिस त्यानंतर सर्व्हायकल कॅन्सरपर्यंत हे जाऊ शकतं, इतकं ते हो. गंभीर आहे. त्यामुळे प्लास्टिकचं पॅड आणि बाजारात अवेलेबल असलेले सगळ्या प्रकारचे जे पॅड आहेत, ते 100% प्लास्टिक्स आणि केमिकल्स पासून बनलेले आहेत. हं. त्याच्यामुळे त्याचा वापर हा थांबला पाहिजे आणि इको फ्रेंडली पॅडमध्ये काय असतं, की आता बांबू पल्पपासून बनवलेले, हं. चारकोलपासून बनवलेले, अच्छा. एनाईन स्ट्रिप असलेले, ग्राफेन स्ट्रिप असलेले असे सगळे पॅड्स बाजारामध्ये अवेलेबल आहेत. हं. की जे केळीच्या फायबरपासून किंवा बॅम्बू पल्पपासून बनवलेले असतात हं. किंवा आजकाल लोकांना ते मेन्स्ट्रुअल कप हां. हे सगळे पण जे प्रकार आहेत ते हायजिनिक प्रॅक्टिसेस नाहीयेत. हं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा वापर टाळावा आणि इको कॉन्शियस पॅड म्हणजे पॅड की ते यूज करा आणि थ्रो करा. आता आपण जे मार्केटिंग ॲड बघतो, हं, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट लाईफ जे इतकं फास्ट आहे हं, किंवा स्ट्रगलिंग आहे, हं. त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग पण आपलं एवढं असतं. तर त्याच्यामध्ये ॲड अशी केलेली असते, की तुम्ही 6 तास, 7 तास तुम्ही फ्री राहू शकता. तर हे किती धोकादायक आहे? खूप धोकादायक आहे खरं तर आणि हा आपल्या एका देशामध्ये ना आपण इथे कुठेतरी कमी पडतो कारण की वॉशरूम्सची अवेलेबिलिटी नाहीये. हं. त्यामुळे मग स्त्रियांना पर्याय नाही किंवा तुम्ही जिथे कामाला जातात, तिथे तुम्ही 8-8, 10-10 तास एका ठिकाणी बसून असता किंवा तुम्ही समजा बदलापूर ते मुंबई सीएसटी प्रवास करणार असाल, तर 2-2 तासाचे प्रवास असतात तुमचे यायचे-जायचे. बरोबर. मग अशा वेळेला त्या स्त्रिया काय करतील? हं. त्यावेळेला मग त्यांना जास्त ॲब्झॉर्प्शन असलेलं पॅड वापरावं लागतं हं. आणि मग ते जे पॅड असतं, ते जास्त काळ तिथे राहिल्याने प्रॉब्लेम त्रास होतात. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आजकाल आपलं मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग इतक्या प्रमाणात होत असतं आणि इतकं हॅमर केलेलं असतं ते डोक्यावरती, की आपल्याला तेच बरोबर आहे असं हो. वाटायला लागतं. मग पॅड तेच, पण कसं कन्सेप्ट ओव्हरनाईट, डे नाईट, डे नाईट. ट्रॅव्हल फ्रेंडली अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या. यूज तेवढाच आहे. बरोबर. कारण की एका पर्टिक्युलर ठिकाणी ड्रॉपिंग होत असतं हं, आणि हं. तिथून ते पूर्ण पसरत असतं. सो तुम्ही कसे बसता उठता याच्यावरती ते अवलंबून बरोबर. होतं आणि त्यावेळेला शक्यतो आराम करायचा असतो. हं. पण आता तो शक्य नाही. पण मग अशा वेळेला मग लोकांना जे दिसतंय ते लोकं वापरतात. पण मग आपल्याला ॲक्चुअली किती वेळाने पॅड चेंज केली पाहिजे किंवा जी इको फ्रेंडली पॅड्स आहेत त्याचं ड्युरेशन काय असतं? कोणतेही सॅनिटरी पॅड हे 4 ते 6 तासांनी बदललं गेलं पाहिजे. पण जर तुम्ही इको फ्रेंडली वापरत असाल, तर त्याच्यामधून धोका कमी निर्माण होतो. हं. पण 4 ते 6 तासांनी पॅड बदलायला हवं. ओके. तर आणि हा मेन्स्ट्रुएशन पिरियडमुळे ह्या सगळ्या समस्यांमुळे तर आत्ता तुम्ही सांगितलं, की मुलींना पी-सी-ओ-सी किंवा पी-सी-ओ-एस किंवा पी-सी-ओ-डीचे प्रॉब्लेम्स वगैरे क्रिएट होतात. मग ह्या इथे जे काही इन्फेक्शन होतं, या इन्फेक्शनमुळे हे प्रॉब्लेम होतात, की लाईफस्टाईलमुळे हे प्रॉब्लेम होतात, की कंबाईनली तो इफेक्ट आहे?
आता लाईफस्टाईल तर अफेक्ट आपलं झालेलं आहे. हं, म्हणजे जे काही पॉल्युशन, पॉप्युलेशन जे काही आहे, जे वाढत चाललंय, त्याच्यामुळे आपलं लाईफस्टाईल डिस्टर्ब झालेलं आहे. आपण चांगल्या क्वालिटीचं फूड आपण खात नाही आहोत. हं. त्याच्यामुळे जे अफेक्ट झालंय ते झालंय. चालेल. सो त्याच्यामुळे म्हणजे प्रॉब्लेम नक्कीच होतोय, की तुम्हाला फक्त लाईफस्टाईलला दोष देऊन चालणार नाही. तुमच्या फूड हॅबिट्स तुम्हाला बदलायला पाहिजेत. हं, की ज्याच्यामुळे तुम्हाला पिरियड्स आल्यानंतर होणारे त्रास तुम्हाला कमी होतील. म्हणजे कसं आहे, की फक्त पिरियड हा फक्त त्या काळापुरतं मर्यादित नाहीये हा विषय. जर तुमची मासिक पाळी चांगली असेल, तर तुम्ही आई व्यवस्थित होऊ शकणार आहात. हं, तुमचं संपूर्ण जे शरीर आहे ते सुदृढ राहणार आहे आणि तुमचा मेनोपॉज व्यवस्थित होणार आहे आणि तुमची रजोनिवृत्ती व्यवस्थित होणार. हं. हे एक पूर्ण सायकल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कंबाईन सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. बरोबर आहे. आता हा मासिक पाळीपासून सुरू होणारा प्रवास मेनोपॉजपर्यंत हो, कंटिन्युएशनमध्ये सायकलमध्ये हो, राहतो तो. हो, हे एक स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पिरियड असा हो, असतो हा. हो. तर त्या ह्या मेनोपॉजकडे येताना अ, कधी म्हणजे स्त्रियांना कसं प्रिपेअर राहायला पाहिजे, की कधी माझा मेनोपॉज येईल आणि त्यासाठी त्यांनी स्वतःला कसं प्रिपेअर केलं पाहिजे? त्याबद्दल अनेक स्त्रियांना माहिती नसतं किंवा हा मेनोपॉज आहे हेही अनेकांना कळत नाही. तर त्याबद्दल काय आपण सांगू शकतो? नक्कीच सांगायला आवडेल, की मी फक्त मेन्स्ट्रुअल हायजीन, इंटिमेट हायजीनवरती बोलत नाही. तर मी मासिक पाळीवर पण बोलते. त्यानंतर मेन्स्ट्रुअल हायजीन, इंटिमेट हायजीन हे 2 विषय तर झाले. त्यानंतर मी सर्व्हायकल कॅन्सर बोलते आणि त्यानंतर मी मेनोपॉजबद्दल. हं, ठीक आहे. आता जसं जनरेशन गॅप 10 वर्षाचं होतं आणि आता ते 6 वर्षाचं झालंय. ठीक आहे. तसा मेनोपॉज आहे ना आधी 55 ते 50 ते 55 या वयामध्ये येत होता. तो आता अर्ली मेनोपॉज म्हणजे 35 ते 45 वयामध्ये सुद्धा येतो. स्त्रियांना मेनोपॉज यायला लागलाय. हं, बरं मेनोपॉज सुरू झालाय, हे तुम्हाला कसं कळणार? तर तुम्हाला पिरियड्स तुमचे अनइव्हन होणार. अ, महिन्याला 15-15, 20-20 दिवस ब्लीडिंग होतं. हं. तुमचा अननेसेसरी डिस्चार्ज वाढतो. कधी-कधी 6-6 महिन्यांनी पाळी यायला लागते. खूप चिड होते आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मेनोपॉजचं जे सिम्प्टम आहे, ते म्हणजे तुमच्या शरीराचा खूप जास्त दाह व्हायला लागतो. ओके. अंगाची इतकी लाही होत असते, की फॅन लावा तुम्हाला मग एसी शिवाय पर्याय नाही. हं, आणि मग तुमचं जर सिझेरियन झालं असेल, तर कमरेची आणि गुडघ्याची दुखणी आहेच. आहेतच. त्याच्यामुळे असं सगळं जाणवायला लागलं ना, की समजायचं की माझा मेनोपॉज जवळ आलाय. ओके. मग हा पिरियड किती असतो? मेनोपॉज डिपेंड करतो. तर प्रत्येक शरीर वेगळं, हं. प्रत्येक स्त्री वेगळी आणि तिच्या सवयी वेगळ्या. त्याच्यामुळे स्त्रियांचा स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचा जो स्वभाव आहे, तब्येतीच्या बाबतीत, बरोबर आहे. त्याच्यावरती डिपेंड करतो, की ती मेनोपॉज कसा सहन करणार आहे, किती दिवस सहन करणार आहे आणि कधी संपणार आहे. बरोबर. आता हे मगाशी आता तुम्ही सांगितलं, की तुम्ही सर्व्हायकल कॅन्सरवरती वगैरे पण बोलता. हं, ह्या इन्फेक्शनमधून आपण आता बघितलं, की नॅपकिन्समुळे, पिरियड्समुळे किंवा तुम्ही अनहायजीन राहिल्यामुळे हं, अनेक इन्फेक्शन्स तुम्हाला होतात. हं, ह्या इन्फेक्शनचं टर्नआउट हं. सर्व्हायकल कॅन्सरमध्ये पण होऊ शकतं, की कसा होतो सर्व्हायकल कॅन्सर? सर्व्हायकल कॅन्सर हा एच-पी-व्ही इन्फेक्शनमुळे होतो. अच्छा. स्त्रियांना 5 वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होऊ शकतात. त्याच्यामध्ये एस-टी-आयज असतात, यू-टी-आयज असतात, युरिनल इन्फेक्शन्स असतात. हं. तसा एच-पी-व्ही ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा एक आहे, ओके. ज्याच्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर होतो. हं, आता ह्याबद्दल समजूत अशी आहे, की हा सर्व्हायकल कॅन्सरचा हा जो व्हायरस आहे, हा फक्त स्त्रियांना होतो. हं. तर तो पुरुषांनाही होतो. अच्छा. त्यामुळे एच-पी-व्ही पासून तुम्ही जितकं लांब राहाल हं. किंवा तुम्ही जितकं हायजीन बाळगाल, तेवढा तुम्हाला त्रास कमी आहे. पण आता त्याच्यावरती वॅक्सिनेशन्स वगैरे पण अवेलेबल आहेत. हां. पण मुळात आता हे जे हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस जसं तुम्ही डायबिटिक असता किंवा हं, प्री डायबिटिक स्टेज आपल्याला हं. कळते. तसं हा एच-पी-व्ही व्हायरस आपल्यामध्ये आहे, शरीरात आहे. ह्याच्या काही टेस्ट असतात का? किंवा कळतं का, की आपल्याला, की पुढे जाऊन आपल्याला सर्व्हायकल कॅन्सर होणार आहे किंवा काय? अ, खरं सांगू का हा जो सर्व्हायकल कॅन्सर आहे ना, हा लवकर डोकं वर काढत नाही. अच्छा. तुम्हाला कळतच नाही, की मला हे इन्फेक्शन झालंय. ओह! हं. जसं तुम्हाला डायबिटीजची सिम्प्टम्स दिसतात. हं. डायबिटीज असला, की तुम्हाला कळतं, की जीभ जड होते किंवा चक्कर येते राइट. किंवा लो बीपी, हाय बीपी कळतो. हं, तसा तुम्हाला सर्व्हायकल कॅन्सर कळत नाही. हं. तुम्हाला हा स्त्रीचा स्वभाव आहे मी तुम्हाला सांगते, की मला एखादा त्रास होतोय, तो मी ना किमान जागतिक सर्वेक्षणानुसार 3 महिने अंगावर काढते. आणि मासिक पाळी तर त्यामध्ये सगळ्यात दुर्लक्षित विषय.
मी हं. सारखं-सारखं मासिक पाळी का बोलते? कारण की मला गुठळ्या जातायत का? मला जो डिस्चार्ज होतोय त्याचा कलर कोणता आहे? मग तो रेड आहे का? किंवा ब्लॅकिश आहे का? किंवा ग्रीन आहे का? हं, त्याला हं. वास येतोय का? मग मला व्हाईट डिस्चार्ज होतोय का? मग तो कसा आहे? इव्हन मी जी इनरवेअर्स मी यूज करते त्या ॲसिडिक होत दिसतायत का? काही काळानंतर अ, पांढरे-पांढरे डाग येतायत का त्याच्यावरती? ह्या सगळ्या गोष्टी स्त्रिया इग्नोर करतात. हं. आणि तसंच लाईफस्टाईल फॉलो करतात. जे चाललंय तसं चालू देतात. आणि मग एकदम जेव्हा त्रास होतो तेव्हा डॉक्टरकडे जातात. मग डॉक्टर म्हणतो, की "अरे तुमच्या पोटात" तुम्ही ऐकलं असेल खूप वेळेला, की ना गाठ झालीये. हं. आता ऑपरेशन करायला हवं बरोबर. किंवा मग तुमचं पाळी जायला आलीये म्हणून डॉक्टर पण सोप्या-सोप्या भाषेत बोलतात. हं. पण खरं तर वयाच्या 24 वर्षापासून ते 45 वर्षापर्यंत जर सर्व्हायकल कॅन्सर असेल, तर तो डोकं वर काढत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःच्या शरीरामध्ये जर काही बदल होत असतील, तर त्याचे सिम्प्टम्स तुम्हाला दिसायला लागतात. अच्छा. तर तुम्ही त्याकडे थोडंसं लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे हे सेल्फ केअरचाच भाग आला, हो, की तुम्ही फार अवेअर असलं पाहिजे हो, स्वतःसाठी, हो, की तुम्हाला जर असे काही सिम्प्टम्स दिसतायत किंवा हो. काहीतरी चेंजेस होतायत, हं. तर लगेच हो, काहीतरी ॲक्शन घेतली हो. पाहिजे किंवा कोणाला तरी सांगितलं पाहिजे ह्या सांगितलं सगळ्या पाहिजे. गोष्टी. ते सिम्प्टम्स काय असतात मी तुम्हाला सांगते. हां. की एकतर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज खूप जास्त जाऊ शकतो. त्याचे कलर्स ग्रीन असू शकतो, पेल व्हाईट असू शकतो, येलो, ग्रीन, ब्लॅक असा असू शकतो. बाजारामध्ये व्हजायनल टेस्ट किट्स पण मिळतात. हं, किंवा तुम्ही स्त्रियांनी काही स्क्रीनिंग टेस्ट आहेत, ज्या वर्षांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी करत राहिल्या पाहिजेत, हं, हं, की ज्याच्यामुळे तुम्हाला कळू शकतं, की तुम्हाला त्या ठिकाणावरती इन्फेक्शन आहे का? हं, तर मग व्हाईट डिस्चार्जमध्ये बदल झाला किंवा तुम्हाला पाळी तुमची अनियमित व्हायला लागली किंवा हं. तुम्हाला खूप जास्त ॲब्डोमेन पेन व्हायला लागलं, हां. तर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, की मला काही वेगळे सिम्प्टम्स जाणवतायत. हे आणि आजकाल तर कोणताच आजार असा हलका घेण्यात नाही. नाही. म्हणजे तुम्ही सर्दी झाली आणि दुर्लक्ष नाही करू शकत. कोणता व्हायरस कधी येतो आणि तुम्हाला घेऊन जातो सोबत, खरंय. आज आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे या सिम्प्टम्सकडे लक्ष द्यायला हवं. एच-पी-व्ही व्हायरस हा जो आहे, हा या आपल्यात आहेत. याचे काही टेस्ट आहेत का? म्हणजे आपण टेस्ट करू शकतो का? करू शकतो. एच-पी-व्ही आपण टेस्ट करू शकतो, स्त्रिया करू शकतात. पॅप स्मिअर टेस्टमध्ये कळतं. त्याच्यानंतर म्हणजे बऱ्या ब्लड टेस्टमध्ये कळतं. तुम्ही गायनॅकशी कन्सर्न या काउन्सिलिंग घेतलं पाहिजे हं, हं. आणि मग ते तुम्हाला योग्य ते डायरेक्शन दाखवतात. पण मग ही टेस्ट आपण एक हेल्थ कॉन्शियसनेस म्हणून करू शकतो, की आपल्याला काहीतरी त्रास होतोय म्हणूनच केली पाहिजे? प्रत्येक स्त्रीने दर वर्षाला ह्या टेस्ट करायलाच हव्या. म्हणजे अच्छा. बोन डेन्सिटी चेकअप करायला हवं, पॅप स्मिअर करायला हवी. 2D एको करायला हवा. कारण हं. ब्रेस्ट कॅन्सरचं पण प्रमाण वाढलंय. तुम्हाला मी सांगते, की साधारण 200 पैकी समजा एका विमानामध्ये 200 प्रवासी आहेत, तर त्याच्यापैकी 200च्या 200 प्रवासी हे एका दिवसाला कॅन्सरमुळे डेथ होते ओह! जगात. त्याच्यामुळे आपल्या पॉप्युलेशनमध्ये दर दिवसाला 200 स्त्रिया या कॅन्सरमुळे जातायत. म्हणजे तुम्ही बघा आपला नंबर कधी लागेल. हे सर्व्हायकल कॅन्सर हा पण हा क्युरेबल आहे का? जर कोणताही कॅन्सर वेळेत कळला, तर तो क्युअर करता येतो 100%. सर्व्हायकल कॅन्सरसाठी व्हॅक्सिनेशन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. पण ते व्हॅक्सिनेशन घेण्याचं पण एक वय आहे. अच्छा. हे तुम्हाला कळायला हवं हं, हं. किंवा ह्याच्याबद्दल अवेअरनेस जसा आता मी करते, तसा तो योग्य वेळी लोकांपर्यंत पोहोचायला हवा. जे ह्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो लोकांना, की हा कॅन्सरचे सिम्प्टम्स जर आहेत किंवा आता तुम्ही सांगितलं प्रत्येकाने ही स्टेप केलं पाहिजे. तर ते कधी केलं पाहिजे? वर्षातून त्याला काही पिरियड आहे का? किंवा तो व्हायरस डिटेक्ट झाला, तर काय पुढे? की त्याच्याने व्हायरस डिटेक्ट झाला म्हणजे आपल्याला कॅन्सर होणारच आहे, असं काही आहे? अ, बघा, मी तुम्हाला व्हॅक्सिनबद्दल एक गोष्ट सांगते, की आता सांगितलं जातं, की वयाच्या 9व्या वर्षापासून 14व्या वर्षापर्यंत हे व्हॅक्सिन घ्यावं. पण असंही लोकांना काही-काही लोकांना माहिती की लग्न झाल्यानंतर हे व्हॅक्सिन. आता लग्न झाल्यानंतर हे व्हॅक्सिन म्हणजे काय कन्सेप्ट आहे? हां. आधी होती, हं. की लग्न झाल्यानंतर तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह होता आणि मग तुम्ही ते घ्यायचं. राइट. हां. पण खरं तर असं आहे, की आता सेक्शुअली ॲक्टिव्ह होण्यासाठी लग्न होण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही आजकाल प्रेग्नंट राहिलेली आहे. नाहीये. येस. बरोबर. त्यामुळे तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह होण्याआधी ह्याचं व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे. त्यामुळे जर सर्व्हायकल कॅन्सर तुम्हाला जर झाला, तर तो योग्य वेळेत क्युअर करता येतो. त्याच्यावरती चांगलं मेडिकेशन करता येऊ शकतं. बरं तुम्ही नंतर जरी याचं व्हॅक्सिनेशन घेतले, तर ते तुम्हाला 60% ते 70% सपोर्ट करतात. अच्छा. आणि ह्याचं व्हॅक्सिनेशन स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी आहे.
ओके. हो, म्हणजे कॅन्सर हा केवळ अनहायजीनमुळे होतो असं नाही, तर त्याच्यामध्ये सेक्शुअल इंटिमेशन पण हो, इन्व्हॉल्व आहे. हो, त्याच्यामुळे तो हो. होऊ होऊ शकतो. शकतो, होऊ शकतो. मग सपोज एखादी मुलगी तिला डिटेक्ट झाला, लग्नाच्या आधी म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या आधी डिटेक्ट झाला, तर तिला फर्टिलिटीला त्रास होतो का? अ, तिला मुळात सेक्शुअल इंटरकोर्स करण्यापासूनच त्रास होतो. हो. म्हणजे कळतंच तुम्हाला तेव्हा, की तुम्हाला समजा हे एक सिम्प्टम पण आहे. माझं सांगायचं राहिलं, की अ, जर तुम्ही इंटरकोर्स करताना तुम्हाला जर खूप जास्त इचिंग होते किंवा तुम्हाला दुखतंय किंवा इंटरकोर्स करून झाल्यानंतर जर ब्लीडिंग होतंय, हं. तर हे एच-पी-व्ही इन्फेक्शनचे सिम्प्टम्स आहेत. अच्छा. त्याच्यामुळे तो तुम्हाला कळतो. कन्सीव्ह होण्यासाठी तितका त्रास नाही नाही. होऊ शकत जर तो वेळेत कळलेला असेल तर. हं, हं. सर्व्हायकल कॅन्सर कारण की हा सर्व्हिक्समध्ये होणारा कॅन्सर आहे हं, हं. आणि आपलं युटरस जे आहे ते अजून सेफ असतं, हं. जर असेल तर. आपण योग्य काळजी घेतलेली असेल आपल्या मासिक पाळीची तर. हं, हं. त्याच्यामुळे बरेच मार्ग आहेत तुम्हाला बेबी कन्सीव्ह करण्यासाठी. अच्छा. पण त्याच्यामुळे ह्याला काही त्रास होऊ शकत नाही. ओके. योग्य वेळेत कळला तर. ह्यासाठी आपण फॅमिलीला म्हणजे घरातल्या पुरुषांना म्हणा किंवा जे आपले फादर हं, वडील असतात हं, किंवा भाऊ आहे, हं, ती आहे. हं. तर ह्यांना आपण काय सांगू शकतो, की कसा सपोर्ट असला पाहिजे, कसा एक्सेप्टन्स असला पाहिजे? नक्कीच मी सांगेन, की ना आत्ताच्या काळापेक्षा 400 वर्षापूर्वीचा काळ मला जास्त आवडतो. कारण की त्यावेळेला जेव्हा स्त्रियांना पाळी यायची ना, त्यावेळेला घरातली सगळी मंडळी त्यांना सपोर्ट करायचे, हं. आराम करण्यासाठी. ती एका राणीसारखी राहायची. ते 3 दिवस तुम्ही बाजूला बसा, 5 दिवस तुम्ही बाजूला बसा. तर आपल्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला ते शक्य नाही. पण पाळीमध्ये सुद्धा मुलींचे हार्मोनल चेंजेस होत असतात मासिक पाळीमध्ये. अ, गर्भारपणामध्ये सुद्धा तिचे बरेच मूड स्विंग्स होत असतात. मेनोपॉज जेव्हा येतो, पाळी जाणार असते, तेव्हाही इस्ट्रोजन लेव्हल वाढते. हं. त्यामुळे पण तिचा मूड स्विंग होतो, चिडचिडेपणा वाढतो. तर स्त्रियांचा मेंटल बॅलन्स चांगला राहण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने तिला ह्या संपूर्ण काळामध्ये म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिला मेंटल सपोर्ट करणं तर अत्यंत गरजेचं आहे. हं. त्याच्यामध्ये मग भाऊ झाला. कारण भावाला माहितीच नसतं ना माझ्या बहिणीला काय होतंय. बरोबर. त्याच्यामुळे हे एज्युकेशन आपण फक्त मुलींना नाही देत. आपण मुलांनाही देतो. जसं मी म्हणाली मगाशी, की आईनी सांगावं, तर आईपेक्षा मुली बाबांशी जास्त प्रिय असतात. हं. म्हणजे मला जर पिकनिकला जायचंय, तर मला माहिती आहे माझी आई मला आधी नाही म्हणणार आहे. मी बरोबर. बाबांकडून परमिशन काढते. मग या गोष्टी पण तर बाबांशी बोलू शकते. हं. शाळेतल्या शिक्षकांशी बोलू शकते किंवा ऑफिस कलीगशी. कारण की कधी पण जेव्हा आपण म्हणतो ना, की क्रॉस जेंडर रिलेशन नेहमी चांगलं असतं. नेहमी सांग. मैत्रीण-मैत्रिणीपेक्षा मित्र-मैत्रीण चांगलं असतं. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी बोलाव्यात आणि सांगितलं गेलं तर उत्तम. 35-40च्या वयामध्ये ज्यावेळेला मेनोपॉज येतो, त्यावेळेला स्त्रियांना तो एक्सेप्ट करणं खूप कठीण जातं. हो. कारण त्यांना असं वाटतं, की आता आपलं संपलं म्हणजे स्त्रीत्वच संपल्यासारखं वाटतं. तर त्याबद्दल ही एक सायकॉलॉजी बदलण्यासाठी किंवा तुम्ही काय गाईडन्स देऊ शकता? खरं तर संपत नाही. सुरुवात होते. हं, म्हणजे माझा मेनोपॉज आला. एक वेगळ्या प्रकारची मॅच्युरिटी आपल्याला आलेली असते आणि तुमचं जे आतापर्यंत तुम्ही जे लाईफ जगलेले असते, ह्याच्यामधून तुम्ही एका नव्या आयुष्यात प्रवेश करता. असा ह्याचा तुम्ही अर्थ घेतला पाहिजे. हां. की मासिक पाळी म्हणजे कुटुंबाने सुद्धा, की एवढी वर्ष आपल्या शरीराने विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेशन केलेलं असतं आणि हा काळ असतो, की आता बस. हं. मग शरीराला आता आरामाची गरज आहे. सो हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. आणि मेनोपॉज ही पण एक सुरुवात आहे आणि तोही खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी एक्सेप्ट करायला पाहिजे, महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबाने सुद्धा. हे जे वर्कशॉप्स तुम्ही घेता सगळ्या ठिकाणी जाऊन, तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या लेव्हलवरती शाळेमधले वर्कशॉप, हं, कॉलेजमधले वर्कशॉप आणि कॉर्पोरेट लेव्हलमध्ये हं. ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतो? म्हणजे अर्थात ऑडियन्स वेगळा आहे, तर हो, फरक असणारच आहे. हो. पण कॉर्पोरेट लेव्हलला ह्याचा एक्सेप्टन्स किती आहे आणि काय-काय प्रिकॉशन्स तुम्ही सांगता किंवा काय गाईडन्स करता? अ, बघा आता आपण म्हणतो, की लहान मुलांना आपण शिकवू शकतो किंवा अशिक्षित महिलांना किंवा गाव ठिकाणी आपण जे त्यांना सांगतो ना, ते आपलं बऱ्या बोलाने सगळं ऐकून घेतात. कोणीतरी आलंय आपल्याला सांग. पण जेव्हा कॉर्पोरेट्समध्ये जातो ना, त्यावेळेला तिथे त्यांना माहिती असते, की आम्हाला सगळं माहिती आहे. आता आम्ही एक
पर्टिक्युलर डिग्री घेऊन आणि आता एवढी वर्ष आम्हाला कॉर्पोरेटचा 15-20 वर्षांचा आता हे आम्हाला काय सांगणार? पण जेव्हा त्यांच्याशी बोलायला लागतो, तेव्हा कळतं की खूप मोठा गॅप आहे. हां. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे बडीशेप खाणं, हं. की एखाद्या स्त्रीने बडीशेप जास्त खाऊ नये. तिला पायला त्रास होतो अच्छा. किंवा मला जर दुखतंय तर मेथी जळणे पटकन 2 तोंडात टाकावे हं. आणि त्यामुळे माझं दुखणं कमी होऊ शकतं. या छोट्या-छोट्या गोष्टी ना, जेव्हा सांगते त्यावेळेला त्यांना असं वाटतं, की अरे आपल्याला खरंच अजून काही माहिती नाही. ओके. आणि एक अनुभव सांगते, की एका वर्कशॉपमध्ये एक वयस्कर काका होते. त्यांनी सगळं छान ऐकून घेतलं आणि मग शेवटी मला त्यांनी येऊन विचारले, की माझ्या सुनेला खूप त्रास होतो. हं. तर मग तुमच्याकडे ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का? ठीक. सो असेही अनुभव आहेत. आणि परिणाम हो, लोकं खूप पॉझिटिव्हली पण घेतात आणि मला अजूनपर्यंत यामध्ये निगेटिव्ह एक्सपिरियन्स तर आले. हां, कारण ॲक्चुअली हा विषयच असा आहे, की प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात, प्रत्येकाला प्रश्न असतात. हो, पण ते विचारायचे कोणापुढे आणि काय डिस्कस करायचं, हा एक टॅबू असतो. हो, तर हा टॅबू मुळात हो. गेला पाहिजे 100% आणि हा टॅबू घालवण्यासाठी म्हणजे कशाप्रकारे लोकांमध्ये आपण जनजागृती करू शकतो, असा काही एक वेगळा विचार तुमच्या डोक्यात आहे का? आपण करतोय हं. खरं तर. जनजागृती मी करतेच आहे. गेली 9 वर्ष झाले मी करते. मग त्यामध्ये क्लासेस असतील, स्कूल असतील, कॉलेजेस असतील, कॉर्पोरेट्स असतील, जिकडे-जिकडे वुमन बेस्ड कम्युनिटीज आहेत, मंदिरात, हळदी-कुंकू, जिकडे-जिकडे जाऊन मला 2 मिनिटं किंवा 15 मिनिटं बोलण्याची संधी मिळेल, तिकडे-तिकडे मी या गोष्टी बोलते. अच्छा. हां. त्यामुळे गाव ठिकाणी जाऊन मग तिथे तर मग पॅड डिस्पोज कसं करायचं? हां. कारण की तो एक मोठा प्रश्न आहे. कारण की हे जे सॅनिटरी पॅड असतं, हे 4 पॉलिथिन बॅग्स इज इक्वल टू 1 सॅनिटरी पॅड. हं. तर हे जे सॅनिटरी पॅड आहे, हे 400 ते 800 वर्ष आपल्याकडे असंच सडणार आहे ते, म्हणजे बरं. त्याचं काही होणार नाही. होणार. सो मग अशा वेळेला ते कुठे डिस्पोज करायचं? हा पण एक गाव ठिकाणी. बरं ते कुठेही टाकलं, त्याच्यामधून सापच गेला, तर हं. धुवून टाकायचं, वॉश कसं करायचं किंवा कुठे पुरायचं? तर वेगवेगळ्या लेव्हलला वेगवेगळे प्रश्न असतात आणि ह्याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आपण ग्रासरूट लेव्हलपासून ते अगदी अर्बन एरियाजमध्ये आणि सगळ्या प्रकारच्या लोकांशी आपण बोलतो याविषयी. ओके. मग आता हे डिस्पोजेबल कसे करायचे? ह्याबद्दल आम्हाला पण गाईड करा. सॅनिटरी नॅपकिन हे बघा, ते जे आपण कचरा टाकतो, माझं तर नेहमी याविषयी आणि माझं ना माझ्या मेडशी पण दरवेळेला होत असतं, की तो ओला कचरा वेगळा कर, तो सुका कचरा वेगळा कर हं. आणि काचा वगैरे असतील तर त्या. कारण की जे हँडल करणारे असतात ना, ते पण माणसंच असतात आपल्यासारखी. तर सॅनिटरी पॅड किंवा अगदी लहान मुलांचं डायपर जरी असेल, तरी पण तुम्ही एका त्या कागदामध्ये रॅप करून आणि त्याच्यावरती रेड डॉट टाकायचा, की जेणेकरून त्यांना हँडल करायला इझी जाईल. हं. आणि मग आपण ते फेकायचं जिकडे. आता काही ठिकाणी कॉर्पोरेट्समध्ये आम्ही इन्सिनरेटर्स लावलेले आहेत. तो हं. एक ऑप्शन असतो, की ते पॅड टाकल्यानंतर साधारण 1 मिनिटामध्ये त्याची जळून राख. जळण. सो अशा प्रकारे तुम्ही ते गाव ठिकाणी काय असतं, की तुम्ही जर ते इको फ्रेंडली पॅड वापरत असाल, तर ते पुरू शकता. हं. पण जर ते तसं नसाल वापरत तुम्ही, तर त्याचं वेगळ्या प्रकारे म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने रॅप करून टाकलं. ते कधीही प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये रॅप करून टाकू नका. तुम्ही ते टॉयलेटमध्ये फ्लश करू नका. कारण की इंडियन ड्रेनेज सिस्टम इज नॉट दॅट गुड, की बाबा ते तशा पद्धतीने त्याचे विघटन होणार आहे. हं. कारण अशामुळे आपले जे ड्रेनेज लाईन्स आहेत त्या चोकअप होतात. हां. किंवा कुठेही बाहेर फेकून द्या. त्याच्यामुळे पण म्हणजे पब्लिक टॉयलेट्समध्ये पण कुठे खिडकीवर टाकलेले असतात, कुठे मागे फेकलेले असतात. तर तुम्ही हे कार्य करून गेलेत, पण पुढे ज्या बायका येतात ना, त्यांना त्याचा वास आणि त्याचे इन्फेक्शन्स हं. म्हणजे जे तुम्हाला इन्फेक्शन्स होतात ना, ते तिथून येतात तुम्हाला. फंगल इन्फेक्शन म्हणा, हां. बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणा, हे तिथून येतात. त्याच्यामुळे पॅड डिस्पोज करताना काळजीपूर्वकच करायला हवं. हा एक महत्वाचं आहे. आणि आता आपण ज्यावेळेला इको फ्रेंडली पॅड्स यूज करतो, त्यावेळेला अ, त्याचं डिस्पोजल अशाच प्रकारे हो, करायला लागतं? हो. अशाच पद्धतीने. पण ते पूर्णपणे हां, डिस्पोज ते होतात. 2 ते 3 वर्षामध्ये त्याचं डिकंपोझिशन होतं. अच्छा. ओके. इको फ्रेंडली पॅड्स हे कॉस्टली असतात आणि ते परवडत नाहीत लोकांना. तर त्याच्या म्हणजे ते किती तथ्य आहे त्याच्यामध्ये आणि काय केलं पाहिजे त्याचं? आता हा एक मेंटॅलिटीचा भाग आहे. बघा, बाजारामध्ये उपलब्ध असलेले वेल एस्टॅब्लिश्ड जे सॅनिटरी पॅड आहेत, ते तुम्हाला साधारण ₹35 पासून ते ₹200 पर्यंत वगैरे मिळतात.
आता त्यांनी यामध्ये कशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली, की तुम्ही जे ₹30 जर तुम्ही एक पॅकेट घेतलं, त्याच्यामध्ये समजा 6 पॅड्स असतात, तर तुम्हाला ते 2 दिवसात संपतं. हं, पाळी 5 दिवसाची असते. बरोबर आहे? बरोबर. तर तुम्हाला ₹150 असाही खर्च येणार आहे. हं, जर तुम्ही ₹150 चा पॅक विकत घेतला, कमी यूज करा. तर दिवसातून 2 लागतील. बरोबर आहे? 2 ते 3 लागतील. पण मग फिरून विषय तोच येतो. त्याच्यामुळे आपण बाजारामध्ये उपलब्ध असलेले इको कॉन्शियस किंवा बायोडिग्रेडेबल पॅडची कॉस्ट ₹200 ते ₹250 असते आणि स्त्रिया ज्या स्वतःवर खर्च करतात ना, म्हणजे जे कॉस्मेटिक्स किंवा फॅशनवरती, तर त्या तुलनेमध्ये स्वतःचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी महिन्याला ₹250 इज नथिंग. बरोबर. एक बर्गर खाल्ल्यासारखं आहे. त्याच्यामुळे थोडंसं त्यांना असं वाटू शकतं, पण ते इकॉनॉमिक असतात. हं, लोकांच्या खिशाला परवडणारे असतात. लोकांनी ते जरूर वापरावे इको आणि सर्च करून वापरावे, थोडासा स्टडी बघून वापरावं आणि एक बर्गर खाल्ला समजावा आणि चांगलं पॅड वापरावं. कारण आपण सलूनमध्ये किंवा आजकाल जिमसाठी ह्या सगळ्या बाहेरून जी आपल्याला केअर घेता हो. येईल किंवा सुंदर दिसण्यासाठी हं. आपण खूप मेहनत घेतो. पण शरीर इंटरनली किंवा शरीराची काळजी हा जो मुद्दा आहे, तिथे अनेक वेळेला दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्यासाठी तिथे आपण खूप सारं कॉम्प्रोमाइजेस हां. केली जातात. मग तुम्ही खूप चांगला मुद्दा बोललात आता बोलता. हे जे बाह्य सौंदर्य आहे ना, हे फार ठराविक काळासाठी असतं. तुमची जर मासिक पाळी नीट असेल, तर तुमची स्किन चांगली राहणार आहे. हं, तुमचं हार्मोनल बॅलन्स जर शरीराचा चांगला असेल, तुमची तब्येत, तुमचं वजन, तुमची स्किन टोन, तुमचे केस, तुमची नजर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या राहणार आहेत. मग तुम्ही तिचीच काळजी नाही घेतली, तर मग तुम्ही फक्त कॉस्मेटिक्स वापरताय आणि चेहऱ्यावर खूप पिंपल्स येतात आणि ते अनकंट्रोल्ड आहेत. हं. तुम्हाला डॅन्ड्रफ सारखा होतोय, तो अनकंट्रोल्ड आहे. मग तुम्ही हेअर ट्रीटमेंट घेताय, थेरपीज. फेशियल हेअरचा प्रॉब्लेम आजकाल खूप वाढत चाललाय याच्यामुळे, की इस्ट्रोजन लेव्हल वाढते हं, तुम्हाला जर हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर आणि मग तुमच्या चेहऱ्यावरती केस यायला लागतात हं. आणि मग तुम्हाला ते वॅक्स करण्यासाठी सारखं-सारखं जावं लागतं. वॅक्स केल्यामुळे ते जास्त यायला लागतात. केमिकलच वापरतो ना आपण तिथे सुद्धा. त्याच्यामुळे मग तुम्ही बाह्य सौंदर्यासाठी जो खर्च करताय त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मासिक पाळीची जर काळजी घेतली आणि तुमचं खाणं-पिणं जर चांगलं ठेवलं म्हणजे अ, तुमच्या खाण्याच्या सवयी जर बदलल्या, तर तुम्हाला मग ह्या कॉस्मेटिक्ससाठी खर्च नाही करावा लागणार, असं मला वाटतं. बरोबर आहे. हा संदेश अगदी प्रत्येक स्त्रीनी मनावर घेतला हो. पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं, की ह्याच्यामध्ये आईनी किंवा घरातली जी मोठी स्त्री असते, तिने मुलींना ह्याच्यासाठी थोडंसं उत्तेजित केलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे, हं, की तुम्ही अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरा. हं. आणि मुलींना त्यासाठी गाईड केलं गेलं पाहिजे. कारण फॅशनच्या नावाखाली आपण फार चुकीच्या गोष्टी खरंय. करतोय आणि त्याच्यामुळेच सध्या आपण इतक्या वेगवेगळ्या थेरपीजना सामोरे जातो. मेंटल स्ट्रेस या सगळ्या गोष्टी त्याच्यातूनच आलेल्या आहेत. तर तुम्ही जे मगाशी बोललात, की मला 400 वर्षापूर्वीचा काळ आवडतो. हो. ते खरं म्हणजे आपण सगळ्याच दृष्टीमध्ये बॅक रूट्सला जायला पाहिजे आणि गेलं तर तिथे आपल्याला त्याचे आन्सर्स हो, मिळतायत. खूप हो. छान. खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल जसं मी आता म्हणाले ना, की तुम्ही पाणी जास्त प्या. हं, तुम्ही ताक जास्त प्या. मुलींनी आजकाल तुम्ही हिरव्या भाज्या जास्त खा. हं. तुमच्या जितक्या कलरफुल भाज्या तुम्ही खाल, तितक्या तुमच्या शरीरासाठी चांगलं असतात. खूप सारं प्रोटीन खा. सो हे जे सगळं तुम्ही जर अगदी छोट्या-छोट्या गोष्टी, की अळशी किंवा फ्लॅक्स सीड्स म्हणतो आपण, हं. ह्याचा जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये, खाण्यापिण्यामध्ये जर नेहमी वापर ठेवला, तर मग तुम्हाला मासिक पाळीचे त्रास कमी होणार आहेत. आणि त्याच्यामुळे मासिक पाळीनंतर तुम्हाला जे बेबी कारण मी सांगते, की मी महिलांना पाहिलंय अक्षरशः माझ्या सेमिनारमध्ये रडल्यात अशा. आपण म्हणतो फूट-फूट के रोना असं, की आम्हाला एक बेबी कन्सीव्ह करताना आम्हाला किती त्रास झालाय. कारण त्याच्या टेस्ट, त्यानंतर त्याला जो मानसिक आधार लागतो. कारण त्या कोलमडतात अक्षरशः. कारण की एका 3 महिन्यांनी ती ट्रीटमेंट घेतलेली असते आणि त्या ट्रीटमेंट नंतर पाळी न येणं अपेक्षित असतं. बरोबर. बघा मी काय म्हणते, एरवी तुम्हाला 3 महिन्यांनी पाळी डिस्टर्ब झालेली चालते. हं. पण तेव्हा ती अचानक आलेली पाळी जी असते एवढ्या ट्रीटमेंट नंतर, ती तुमच्या अख्ख्या घराला डिस्टर्ब करते. कारण ते कन्सीव्ह नाही होत. नाही होत. बरोबर. आणि आजकाल त्या टेस्टसाठी ₹60,000-70,000 घालणं, म्हणजे त्यांचे रिपोर्ट महिन्या-महिन्यांनी येतात. हं. मग ऑप्शन आहेत बरेच कन्सीव्ह करण्यासाठी. पण ईझी होऊ शकतंय ना, नॅचरल होऊ शकतंय. नॅचरल गोष्ट.
त्यामुळे मग स्त्रियांना माझ्या सेमिनारमध्ये ज्यावेळेला त्या अशा रडतात ना, तेव्हा बघून खूप त्रास होतो. मग त्यांना कळतं, की आपल्या बाबतीत हे झालंय, आपल्या मुलींच्या बाबतीत हे होऊ नये. हं. त्यामुळे किमान आयांनी ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. कारण आजकाल खूप सारे कपल्स असे आहेत, ज्यांना मुलं होत नाही म्हणून अक्षरशः ते जे हवे ते प्रयत्न करतायत, पण शक्य होत नाही. बरोबर. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण ही मासिक पाळी म्हणजे तुम्हाला आई होण्यासाठी दिलेलं एक वरदान आहे. त्यामुळे त्याचा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. कारण आजकाल सगळ्या गोष्टीसाठी आपण हे पिरियड्स मागे-पुढे हं. करण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. घेतल्या जातात आणि सर्रास घेतल्या हो. जातात ह्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींचे इफेक्ट ह्याचा परिणाम एच-पी-व्हीमध्ये होऊ शकतो. इन्फेक्शन्स नाही, पण तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेणं नेहमी टाळलं पाहिजे. कारण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्हाला तुमची पाळी ही रेग्युलर यायला हवी. तुमचं पाळीचं सायकल तुम्हाला समजायला हवं, की माझं सायकल अ, 24 दिवसाचं आहे, 28 दिवसाचं आहे, काहींचं 15 दिवसाचं असतं, काहींचं 40 दिवसाचंही असू शकतं. अच्छा. तर माझं सायकल कोणतं आहे, त्याप्रमाणे माझी पाळी जर 5 दिवस मागे-पुढे गेली तर चालते. हं. पण जर ती खूप जास्त डिस्टर्ब होत असेल, तर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला गायनॅकशी कन्सर्न करायला हवं. मग माझी पाळी बघा, सण दर वर्षाला येत असतात, सगळे कार्यक्रम दर वर्षाला होत असतात. पण मला पाळी आधी येऊन जावी किंवा हं. मला पाळी उशिरा यावी, हं. एखादा कार्यक्रम अटेंड करायचा म्हणून. म्हणून मी सारख्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेते किंवा मला पी-सी-ओ-डी, सारखे त्रास आहेत आणि मग आहे ना, आपण जेव्हा डॉक्टरकडे कन्सल्ट करायला जातो, तेव्हा डॉक्टर ते गायनॅक असतात आणि त्यांना माहिती असतं, पण आपण कोणताही कोर्स पूर्ण करत नाही. हं. मग डॉक्टरनी ह्या महिन्यात मला ही गोळी दिली होती. ही घेतल्यानंतर मला गोळी ज्या दिवशी 21व्या दिवशी संपली, त्या दिवशी मला पाळी यायला लागली. मग हे पण एक रुटीन होऊन जातं, हां. की अरे मला हे मग मी दर महिन्याला असंच करायला लागते. आपल्याला त्यामुळे इलाज हो, मिळाला. हो. त्यामुळे आपण डॉक्टर व्हायचं नाही. ते त्या प्रत्येक क्षेत्रासाठी सायन्स खूप पुढे गेलेला आहे आणि प्रत्येक एका वेगळ्या विषयासाठी ते डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी काउन्सिलिंग केल्याशिवाय आणि त्यांचे तुम्ही गोष्टी माहिती करून घेतल्याशिवाय आपण कोणतेही मेडिकेशन स्वतःहून घ्यायचं नाही. हं. पेन किलर्स किंवा अ, असं जे म्हणजे खूप घेतात आजकाल मुली हो. अँटिबायोटिक्स खूप जास्त प्रमाणात घेतात. तर स्वतःहून घ्यायच्या नाही आणि शक्य तितक्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेणं टाळा. ती पाळी आहे, ती नैसर्गिक आहे. तिला नैसर्गिकरित्या येऊ द्या आणि जाऊ द्या. हे अशाच पद्धतीने व्हायला. सायली मॅडम आपल्या चॅनलवरती ना विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया येतात. तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी एक्सपर्टी असते. आज तुम्ही हा एक अवेअरनेसचा प्रोग्राम करता. शिवाय तुम्ही एक सोशल एंटरप्रेन्योर आहात, एक बिझनेस वुमन आहात आणि स्वतः एक यंग आई पण आहात. 2 मुलींची आई आहात तुम्ही. तर हा सगळा जो बॅलन्स आहे, वर्क लाईफ बॅलन्स ज्याला आपण आजकालच्या शब्दात बोलतो, हा तुम्ही कसा सांभाळता आणि आपल्या जे व्ह्युअर्स असतात त्यांना ज्यांना कोणाला बिझनेस करण्याची इच्छा आहे किंवा त्या करू पाहत आहेत, त्यांनी लग्न, बिझनेस, करियर, संसार हे सगळं कसं सांभाळावं हे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अ, मला सुद्धा हे खूप चॅलेंजिंग होतं. एका स्त्रीला ना खरंच तुम्हाला असं वाटतं की गृहिणी घरी असते तर ती काही काम करत नाही किंवा असं किंवा आई आहे तर ती काय करते. अ, मी हा व्यवसाय माझ्या लग्नाच्या आधी सुरू केला होता. त्यामुळे जेव्हा आई-बाबांकडे होते त्यावेळेला सगळ्या गोष्टी ईज होत्या. आताही आहेत. पण नंतर तुमच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. मग माझं त्याच्यामध्ये लग्न झालं. त्यानंतर मग सासर सांभाळणं झालं किंवा मग त्यामध्ये 2 प्रेग्नन्सी गेल्या आणि मग 2 मुलींना सांभाळून मग व्यवसाय कसा सांभाळायचा आणि मला तर असं होतं, की मी 7 महिन्याची प्रेग्नंट असताना मला एक गव्हर्नमेंट टेंडर आलं होतं. अच्छा. त्याच्यामुळे मी तेव्हापासून आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सांभाळते. सो थोडासा तुम्हाला त्रास होतो. पण जर तुमचं नियोजन योग्य असेल, कोणत्याही गोष्टीचं नियोजन हे फार महत्वाचं असतं आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा सपोर्ट चांगला मिळायला हवा. जो मला मिळाला माझ्या माहेरी पण आणि सासरी दोन्हीकडे. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी एकदम स्मूथली करू शकते. हं. सो तेव्हा तुमचं मेंटल स्टॅबिलिटी राहू शकते. त्यामुळे मेडिटेशन करायला हवं स्त्रियांनी. तुम्ही जर एक व्यावसायिक असाल, तर सगळं काम मलाच येतं आणि मीच सगळं करणार, या वृत्तीच्या असाल, तर ते फार काळ चालणार नाही. मग तुम्हाला लवकर चुकीचे डिसिजन घ्यायला तुम्ही कारण की तुम्हाला पैसे हँडल करायचे आहेत. तुम्हाला कॅश फ्लो हँडल करायचा आहे. तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे. मला सेल्स करायचं आहे. सोशल मीडिया पण मीच सांभाळते. असं सगळं जर तुम्ही करायला गेलात, तर ते शक्य नाही.
एंटरप्रेन्योर असता, एक्साइटेड असता सगळ्या गोष्टीमध्ये, पण हँड्स मल्टिप्लाय करा. लोकांवर विश्वास ठेवा. कारण आपण पटकन कोणावर विश्वास टाकत नाही. खूप स्त्रियांचा स्वभाव असतो. त्याच्यामुळे मग तुम्हाला डिफिकल्टीज येणार आहेत. येतात. त्याच्यामुळे हँड्स मल्टिप्लाय करा, दुसऱ्यांवरती विश्वास ठेवा, कामं विभागून द्या. त्यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय करणं इझी जाईल. तुम्हाला जी तुमची हॉबी आहे, ती तुम्ही फॉलो करा. जसं माझी हॉबी इज कुकिंग. ते केल्यानंतर मला मेडिटेशन केल्यासारखं वाटतं. हं. तर माझ्याकडे बाकीच्या सगळ्या कामाला वेळ आहे, पण जेवण मी करणारच. सो मग जे तुम्हाला आवडतं त्यासाठी तुमच्या दिवसातला 1 तास राखीव ठेवा. तुम्ही स्वतःला गिफ्ट देत चला. तुम्ही स्वतः फिरायला जात जा, सोलो ट्रिप करत जा किंवा तुम्हाला आवडती जी व्यक्ती मग तुमची बहीण असेल, तुमचे मिस्टर असतील किंवा तुमचे मित्र-मैत्रिणी असतील, तुमची मुलं असतील, तर त्यांच्यासोबत तेवढा वेळ आठवड्यातून थोडा घालवत चला. मी टाईम असा काहीतरी ठेवा. म्हणजे तुम्ही फ्रेश राहाल आणि तुमचा व्यवसाय, तुमचा जॉब जे काही करताय ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकाल. कारण हिरकणी जी आपण शिवाजी महाराजांच्या काळात बघितली ती आणि आजची हिरकणी याच्यामध्ये खूप फरक आहे. खूप चॅलेंजेस आजच्या स्त्रीला आहेत आणि त्या करतात, प्रभावीपणे हो, निभावतात. हो. पण हे करत असताना स्वतःच्या हेल्थकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. स्वतःला बॅकफूटला ठेवून हो, स्त्रिया बाकी सगळ्या गोष्टी हो. करत असतात. तर आजच्या पॉडकास्टच्या संदेशानुसार, की स्वतःला बॅकफूटवर ठेवू नका. नाही. आणि स्वतःला इम्पोर्टन्स देऊन तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि रिलेशन्स जर तुम्ही सांभाळू शकलेत, हो, तर नथिंग लाइक दॅट. हो. कारण स्त्रीमध्ये जे सामर्थ्य आहे ना, हं. ते या जगात कोणाकडेच नाही. कारण स्त्रिया बघा, आम्ही घोटाळे कमी करतो. प्रामाणिक असतात. आम्ही स्त्रिया प्रामाणिक असतात. त्याच्यामुळे त्या जितक्या सामर्थ्यपणे सगळ्या गोष्टी हँडल करू शकतात, तितकी शक्ती कोणात नाही. म्हणजे ते दुखणं पण ज्या लेव्हलचं किंवा ती प्रसूती जेव्हा होते, त्यावेळेला ज्या स्केलमध्ये त्या शरीरामध्ये दुखणं सहन करू शकतात, ते या ती स्ट्रेंथ पृथ्वीवरती पण. कोणीच करू शकत नाही. तेवढी स्ट्रेंथ त्या स्त्रीमध्ये आहे. त्याच्यामुळे जर ती आई आहे, तर ती ती ग्रेट आहे. ती केव्हाही ग्रेट आहे. त्यामुळे नक्कीच. नक्कीच. आपल्याला ना एक रॅपिड फायर घ्यायचंय. पिरियड्समध्ये वर्कआउट करू नये. इट्स स्ट्राँग. हलका योग किंवा वर्कआउट केलेलं चालतं. मेनोपॉजमध्ये डिप्रेशन कॉमन आहे. हो, कॉमन आहे. पण मेडिटेशन करून तुम्ही त्याच्यावरती ओव्हरकम करू शकता. सर्व्हायकल कॅन्सर फक्त लग्न झालेल्या स्त्रियांनाच होतो. नाही, सर्व्हायकल कॅन्सर फक्त स्त्रियांनाच होत नाही, तर तो पुरुषांनाही होऊ शकतो आणि तो कोणत्याही एजला होऊ शकतो. पिरियड्समध्ये पॅड्स 8 ते 10 तास वापरता येतात. नाही, पॅड्स 4 ते 6 तासांनी बदलायलाच हवे. लग्न झाल्यावर एच-पी-व्ही व्हॅक्सिनचा काही उपयोग नाही. उपयोग होतो, पण 60 ते 70% होऊ शकतो. लग्नानंतर नाही, सेक्शुअली ॲक्टिव्ह झाल्यानंतर. पॅड जितका जास्त ॲब्सॉर्बंट तितका सेफ. पॅड जितका जास्त ॲब्सॉर्बंट तितका घातक. मला एक फक्त आता जाता-जाता तुम्हाला असं सांगायचं होतं, की आपल्या व्ह्युअर्ससाठी तुम्ही काय मेसेज द्याल? किंवा खास काही टिप्स, ट्रिक्स किंवा काही मेसेज स्पेशल? सगळ्या स्त्रियांना मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते, की तुमचं शरीर हे खूप मौल्यवान आहे. ते तुम्हाला आयुष्यात तुम्हाला एकदाच मिळालंय म्हणजे मनुष्यजन्म पुन्हा मिळणार आहे की नाही आपल्याला खरंच माहिती नाही. पण मग हे जे शरीर आहे हे खूप सुंदर आहे. तुम्ही ज्या आहात त्या खूप स्पेशल आहात. त्याच्यामुळे तुम्हाला होत असलेल्या कोणत्याही आजाराकडे कधीच दुर्लक्ष करू नका. मग ती तुम्हाला सर्दी ताप असू दे किंवा मासिक पाळीबद्दलच्या होत असलेल्या तुमच्या कोणत्याही तक्रारी असू देत. त्या तुम्ही वेळच्या वेळी डॉक्टरला दाखवा. त्याचं मेडिकेशन पूर्ण करा. कारण जर स्त्री सुदृढ असेल, तर तुमचं कुटुंब सुदृढ राहणार आहे. तुमचं पुढचं जनरेशन सुदृढ राहणार आहे. आणि जर आपल्याला आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे आणि आपलं शरीर सांभाळायचं आहे, तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आत्ताची जी स्त्री आहे ना, ती फक्त एक गृहिणी नाहीये, एक होममेकर नाहीये. तर ती तिचं स्वतःचं करियर घडवत असते. काही बिझनेस वुमन असतात, काही कॉर्पोरेटमध्ये जॉब करणाऱ्या स्त्रिया असतात. तर तुम्हाला तुमचं वर्क लाईफ पण बॅलन्स करण्यासाठी मेंटल स्टेबिलिटी तुमची व्यवस्थित राहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर अशा वेळेला तुमचं शरीर, तुमची मासिक पाळी आणि तुम्हाला तुमच्या मानसिक सगळे जे काही त्रास होत असतात, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला एकत्र जर विचार करावासा वाटतो किंवा सगळ्या नीट व्हाव्याशा वाटतात, तर तुम्ही नक्की स्वतःची आणि आवर्जून स्वतःच्या मासिक पाळीची काळजी घ्या. कारण मासिक पाळीची काळजी घेतली तर तुमची मासिक पाळी, तुमचं शरीर आणि तुमच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामुळे आपली
पृथ्वी ह्या म्हणजे ह्या तिन्ही अ, व्यवस्थित राहणार आहेत आणि ह्याचा येणाऱ्या सगळ्या जनरेशनला खूप फायदा होणार आहे. मी एवढंच. आज सायली मॅडम तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली अवेअरनेसबद्दल आणि त्यासाठी सगळ्यात आधी तुमचे खूप धन्यवाद. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कमेंट्स करून कळवा. तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही सायली मॅडमशी डिस्कस करू शकता. कमेंट्समध्येही सांगू शकता. तुमचे एक्सपिरियन्स सांगू शकता, जेणेकरून इतरांना त्याचा काहीतरी बेनिफिट मिळू शकेल आणि अशाच वेगवेगळ्या स्त्रियांना भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.